नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएशन ऑफ जी पाहिला. व्हेरिएशन ऑफ जी कसं आहे की जी ची जी व्हॅल्यू आहे, जी चे जे मूल्य आहे ते सतत बदलत आहे. की आपला जो फॉर्म्युला होता स्मॉल g इज इक्वल टू gm भागिले r चा वर्ग, त्याच्यामध्ये आपण सगळ्या किमती टाकल्या की कॅपिटल J ची किंमत टाकली, मास ऑफ अर्थ ची किंमत टाकली, त्यानंतर रेडियस टाकला आणि हे टाकल्यावर आपल्याला एक संख्या मिळाली, व्हॅल्यू मिळाली. ती होती 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. आणि ही जी व्हॅल्यू होती, ही जे मूल्य आहे ते सतत बदलत आहे. हे आपण कालच्या याच्यामध्ये कसं बघितलं की बाबा सरफेस ऑन अर्थ म्हणजे जीची व्हॅल्यू पृथ्वीच्या सरफेसवर कशी आहे किंवा डेप्थनुसार कशी आहे हे बघितलं. मग त्याच्यामध्ये सरफेसवर कसे आहे, एव्हरीवेअर डिफरंट आहे. ती कशी आहे, अर्थ सरफेसवर एव्हरीवेअर डिफरंट आहे. म्हणजे कोणत्याही पॉइंटला, कोणत्याही बिंदूला जावा ह्याच्या अर्थच्या तुम्हाला काय असणार आहे, डिफरंट इन एनीवेअर. ओके. तर त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बाबा इक्वेटरला म्हणजे विषुवृत्तावर ते काय आहे, जरा फुगीर आहे. विषुवृत्तावर जर काय आहे, ती अर्थ काय आहे, फुगीर आहे. म्हणजे ती नॉट अ स्फेरिकल, युनिफॉर्म स्फेरिकल. म्हणजे अर्थ काय आहे, एक समान वर्तुळ असं नाहीये. बाबा इक्वेटरला विषुवृत्तावर ती काय आहे, जरा फुगीर आहे. पण ध्रुवावर मात्र ती कशी आहे, जरा चपटी आहे. बरोबर. मग त्यामुळे काय होतं की बाबा आरच्या याच्यामध्ये काय होतं, डिस्टन्स मध्ये फरक पडतो. पोल जवळ हा डिस्टन्स कमी आहे आणि इक्वेटरला काय आहे, डिस्टन्स जास्त आहे. डिस्टन्स जिथं कमी तिथं जी ची व्हॅल्यू जास्त असते. ओके. डिस्टन्स जिथं जास्त तिथं जी ची व्हॅल्यू कमी असते. तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या. त्यानंतर डेप्थ मध्ये बघितलं, जसं डेप्थ मध्ये तुम्ही जाशीला जी चं मूल्य काय होतं, 0 होतं किंवा नाहीच होतं. का? कारण त्रिज्या कमी झाली, आर कमी झाला, अंतर कमी झालं वस्तूचं आणि त्याचं, आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा हा पण कमी झाला. आणि यामुळेच काय होतं, या सगळ्या गोष्टी घडतात आणि तिथे काय होतं, जीचे मूल्य सतत बदलत होत असतं. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या ह्याच्यामध्ये, बाबा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत की एक राहिलेला जो आहे चेंज विथ हाईट, चेंज विथ हाईट या 8 मुद्द्यामध्ये आपण शिकणार आहोत. कारण याच्यामध्ये 8च मुद्दे मिळाले. ठीक आहे. तर 8 मुद्द्यामध्ये आपण हे शिकणार आहोत. चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट म्हणजेच काय, उंचीनुसार बदल. चेंज विथ हाईट म्हणजे उंचीनुसार बदल आपण इथे बघणार आहोत. बघा, वी गो अबाउट द अर्थ सरफेस, व्हॅल्यू ऑफ आर इज इनक्रीज आणि जी इज डिक्रीज. बघा, वी गो अबाउट द अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं तुम्ही वरची जाशीला, व्हॅल्यू ऑफ आर इनक्रीज, व्हॅल्यू ऑफ आर इनक्रीज. बरोबर आहे ना. हे डिस्टन्स वाढणार आहे अर्थ सरफेस पासून. म्हणजे वी गो द अर्थ सरफेस म्हणजे जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असता, आर काय होणार आहे, वाढणार आहे, अंतर वाढणार आहे ना. जसं वरती जाशीला तुम्ही, वी गो अबाव अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं वरती जाशीला आर वाढतच जाणार आहे, कारण अंतर वाढत जाणार आहे. इन्क्रीज झाला तर जी मात्र डिक्रीज होतो, कारण अंतर वाढलं जी काय होतो, डिक्रीज होतो. अंतर वाढलं म्हणजे व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज झाला तर जी मात्र डिक्रीज होतं, कारण तिथं तो बल लागू होत नाही, कारण अंतर वाढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे गुरुत्वीय त्वरण त्याच्यावर जास्तीत जास्त असतो पण जास्तीत जास्त निर्माण होत नाही. म्हणून काय होतं, आर इज इन्क्रीज, जी इज डिक्रीज. वी गो अबाउट द अर्थ सरफेस, व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज आणि जी इज डिक्रीज. हे लक्षात ठेवा. पुढे सेकंड पॉइंट मध्ये काय सांगणार बघा, डिक्रीज इज रेदर स्मॉलर फॉर हाईट which are small in comparison to earth radius. Decrease is rather than small. बघा, decrease is rather small for height म्हटलं काय सांगितलंय, हा जो बदल होतो जी मध्ये तो कसा असतो, कमी असतो. rather small for height म्हणजेच काय, जर जसं हाईट वाढेल तसं हा जी मध्ये जो डिक्रीज पण आहे तो कमी असतो. which are small comparison to earth radius म्हणजे अर्थ रेडियस पेक्षा तो कमी असतो. जी अर्थ रेडियस पेक्षा कसा असतो, कमी असतो. म्हणजे तिथं रेडियस अंतर जास्त जरी असलं तर जी कमीच असतो आणि तो कसा असतो, लईच कमी असतो. म्हणजे रेडियसचं जर कंपॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये हा जी आहे काय असतो, डिक्रीज असतो म्हणजे कमीच असतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, डिक्रीज इज रेदर स्मॉल फॉर हाईट म्हटल्यावर काय, जरा जरी हाईट वर वरती गेला म्हणजे आर वाढलं तर जी मधला हा जो बदल आहे तो स्मॉल असतो, जास्त नसतो तेवढा. which are small comparison to earth radius म्हणजे अर्थ रेडियस जेवढा असेल, तर समजा हे डिस्टन्स एवढा असेल
तर जी मूल्य बदल एवढंच असणार, म्हणजे एवढं नसतं, म्हणजे जास्त नसतं. जेवढं आर वाढला रेडियस वाढला तेवढं नसतं, कमीच असतो जीच्या मूल्यात होणारा बदल. म्हणजे डी जो जी आहे तो कमी प्रमाणातच काय होतो, चेंज होतो जेव्हा आर वाढतो. ठीक आहे, हे काय तुम्हाला पुढे रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. रेडियस ऑफ अर्थ किती आहे, म्हणजे पृथ्वीचा जो त्रिज्या आहे, त्रिज्याच्या बाहेरचा जो पॉइंट आहे तो काय आहे, 6400 किलोमीटर आहे. किती आहे, 6400 किलोमीटर. इफ एरोप्लेन फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर, म्हणजे आता समजा की 6400 किलोमीटर आहे कुणाचं रेडियस, म्हणजे पृथ्वीचा हा जो रेडियस आहे, समजा हा रेडियस असं झाला इकडं अशा प्रकारे वरती जरी गेलो तो 6400 किलोमीटर राहतो, इथं पण 6400 किलोमीटर राहतो. ठीक आहे, रेडियस. तर इफ एरोप्लेन फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर, जर समजा की एखादं विमान 10 किलोमीटरवर वरती फ्लाय करत आहे, डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस चेंज 6004 किलोमीटर टू 6410 किलोमीटर अँड चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी इज नेग्लिजिबल. म्हणजे जेव्हा एरोप्लेन 10 किलोमीटरवर काय होतो, फ्लाइंग करत असतो, तेव्हा त्याचा रेडियस किती धरला जातो, 6410. म्हणजे ते स्वतःच आता किती होतं, अर्थचं 6400 होतं, त्याच्यामध्ये ती एरोप्लेन फ्लाइंग होत आहे त्याचा डिस्टन्स काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. म्हणजे 6410 एकूण रेडियस तिथं गृहीत धरला जातो. कधी, जेव्हा एरोप्लेन फ्लाइंग करत असतो 10 किलोमीटर. मग 20 झालं तर 6420 होईल, 50 झालं 6450 होईल, अशा गोष्टी. ठीक आहे, डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस चेंज 6400 किलोमीटर टू 6410 किलोमीटर. म्हणजे काय झालं, इथं डिस्टन्स अंतर बदललं, अंतर काय झालं, बदलला. ठीक आहे, म्हणजे अंतर चेंज झालं. काय म्हणजे रेडियस पहिला किती होता, 6400 होता, आणि मग एखादं विमान जर फ्लाइंग करत असेल 10 किलोमीटर हाईटवर, 10 किलोमीटर हाईटवर, तर डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस म्हणजेच काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तो जो अंतर आहे तो कसा बदलतो, 6400 किलोमीटर पासून 6410 किलोमीटर पर्यंत काय होतो, चेंज होतो. आणि ती व्हॅल्यू ऑफ जी काय असते, निग्लिजिबल असते. निग्लिजिबल म्हणजे काय, अतिशय कमी त्याच्यामध्ये बदल होतो, अतिशय कमी त्याच्यामध्ये बदल होतो. कारण हाईट वाढली ना, रेडियस वाढला, आताच बघितलं आर वाढलं तर जी कमी होतं, पुन्हा हे तेच घडलेलं आहे. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. म्हटल्यावर जरी 10 किलोमीटर जर विमान वरती हे होत असेल, त्याचं किती धरलं जातं, किलोमीटर 6410. म्हटल्यावर वाढलं म्हणजे रेडियस वाढला, रेडियस वाढलं तर व्हॅल्यू ऑफ जी पुन्हा काय होतं, निग्लिजिबल होते, म्हणजे अतिशय कमी होतं. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी पुन्हा इथे काय होतं बाळांनो, कमी होतं. हे पुन्हा इथे आपल्याला समजलेलं आहे. पुढं आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ चेंजिंग ऑफ व्हॅल्यू जी ड्यू टू लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. आता आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे कृत्रिम उपग्रहाबद्दल सांगितलेलं आहे. द अर्थ चेंज व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट पण हे काय, हे आता विमानाचं एअरप्लेनचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये जी निग्लिजिबल होता. पण आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहे की अर्थ पासून खूपच लांब आहे, अर्थ पासून काय आहे, खूपच लांब आहे. मग व्हॅल्यू ऑफ जी कसं का बदललं, व्हॅल्यू ऑफ जी का बदललं, लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे सॅटेलाइटचं जो सॅटेलाइटचे जे ठिकाण आहे, लोकेशन आहे, ते काय लार्ज डिस्टन्सवर आहे. इथं पण काय होईल, व्हॅल्यू ऑफ जी चेंज होईल, व्हॅल्यू ऑफ जी चेंज होईल. म्हणजे इथं निग्लिजिबल पेक्षा पण कमी असणार आहे, म्हणजे 0 असणार आहे. लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ म्हणजे ते पृथ्वीच्या केंद्रापासून हा काय अंतर जास्त लांब असतो, त्यामुळे काय असतो, हा जीची व्हॅल्यू जी आहे ती काय असते, चेंज होते. कशाच्या बाबतीत, आर्टिफिशियल सॅटेलाइट. जसं ते एरोप्लेनच्या बाबतीत झालं, 6400 होतं, 6410 झालं, जी पुन्हा बदलतात. ठीक आहे, तर इथं पण आपण बघितलं की बाबा आर वाढला तर काय होतं, त्याचे हाईट विच आर स्मॉल कंपॅरिझन टू अर्थ रेडियस. म्हटल्यावर हा हाईट वाढली तरी पण काय होतं, जी हा डिक्रीज होत राहतो. ठीक आहे, तर हे तुम्ही बघा. पुढं एव्हरी प्लॅनेट सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. एव्हरी प्लॅनेट सॅटेलाइट म्हणजे बघा, प्रत्येक ग्रहांचं किंवा कृत्रिम उपग्रहाचं, सॅटेलाइट म्हणजे ग्रहांचं, उपग्रहांचं. एव्हरी प्लॅनेट म्हणजे ग्रहांचं किंवा उपग्रहांचं हॅज डिफरंट मास अँड डिफरंट रेडियस. म्हणजे सगळ्यांचं काय असतं, मास म्हणजे ग्रहांचा वस्तुमान आणि ग्रहांची त्रिज्या किंवा
उपग्रहाचा वस्तुमान किंवा उपग्रहाची त्रिज्या ही कशी असते, वेगवेगळी असते. जे एव्हरी प्लॅनेट ओके सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. म्हणजे प्रत्येकाचं मास, वस्तुमान आणि त्रिज्या ही काय असते, वेगवेगळी असते. हे इथं त्यांना सांगायचं. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट. म्हणजे मास आणि रेडियस बदल. आता जर रेडियस बदलला तर लगेच जी बदलतं. तसं मास पण बदलला, वस्तुमान जरी बदललं, या प्लॅनेटचं असू दे, ग्रहांचं असू दे, उपग्रहाचं असू दे, तरी पण जी ची व्हॅल्यू काय होते, बदलत राहते. जी ची व्हॅल्यू काय होते, बदलत राहते. मग 7 मध्ये काय दिलं, जी इज इक्वल टू ऑन द मून इज 1/6 व्हॅल्यू ऑफ अर्थ. म्हणजे जी ची जी व्हॅल्यू आहे मून वर किती आहे, 1/6 आहे. किती आहे, 1/6. म्हणजे पृथ्वीच्या तुलना जर केली तर मून वर म्हणजे चंद्रावर जी ची व्हॅल्यू म्हणजे गुरुत्वबलाची व्हॅल्यू गुरुत्वत्वरणाची व्हॅल्यू किती आहे, 1/6 आहे. परीक्षेला विचारतात 1/6 आहे. म्हणजे मून वर कसं आहे, 1/6 एवढंच काय, एक षष्टांश ज्याला म्हणतो एवढंच काय आहे मून वर. कंपेअर टू अर्थ काय आहे, जी आहे, स्मॉल जी. 8वा वी कॅन जम्प 6 टाइम हायर ऑन मून कंपेअर दॅट ऑन अर्थ. आणि तुम्ही याच 1/6 मुळे कुठलं गुरुत्व त्वरण असल्यामुळे तुम्ही वस्तू काय हवेतच राहणार तिथं 1/6 असल्यामुळे. मग तुम्ही इथे काय करू शकता, 6 टाइम्स जम्प्स हायर. म्हणजे तुम्ही पृथ्वीपेक्षा 6 पट जास्त वरती काय करू शकता, झेप घेऊ शकता. म्हणजे जम्प करू शकता, उडी मारू शकता. म्हणजे पृथ्वीपेक्षा 6 पट. म्हणजे पृथ्वीवर जास्त आहे जी, त्यामुळे आपण लगेच खाली येते, वस्तू अट्रॅक्ट होऊन येते लगेच खाली. पर म्हणून कसं आहे 1/6 आहे. आणि 1/6 असल्यामुळे काय अतिशय कमी असं तिथे काय आहे, जी आहे. म्हणजे जी असल्यामुळे तुम्ही काय करू शकता, जास्त उडी मारू शकता, जास्त झेप घेऊ शकता. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही हायर काय करू शकता, उंची हायर जम्प करू शकता कम्पेअर टू अर्थ. म्हणजे 6 टाइम म्हणजे 6 पट जास्त तुम्ही काय करू शकता, झेप घेऊ शकता. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कारण व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजेच काय, आज आपण शिकलो व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. त्याला कळलं नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजेच काय, जी च्या मूल्यात होणारा बदल. मग याच्यामध्ये काय बोललं, चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट म्हणजेच काय की बाबा उंचीनुसार होणारा बदल. वी गो अबाउट द अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं तुम्ही वरती जाता, व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज म्हणजे आर जो आहे, आर म्हणजे रेडियस, त्रिज्या ती वाढते. त्रिज्या वाढली म्हणजे अंतर वाढलं, अंतर वाढलं म्हणजे जी डिक्रीज झाला, कमी झाला. दुसऱ्यामध्ये डिक्रीज इज रेदर स्मॉलर फ्रॉम फॉर हाईट. जसं उंची वाढत तर हा जो जी मधला बदल आहे, जी मधला जो कमी होत आहे जी, तो अतिशय कमी असतो. म्हणजे जी मध्ये होणारा बदल हाईटनुसार कमी असतो विथ स्मॉल कंपॅरिझन टू अर्थ रेडियस. म्हणजे अर्थ रेडियस पेक्षा तो कमीच असतो. ते तसं ते दाखवलेलं आहे. अर्थ रेडियस एवढा असेल, अर्थ रेडियस एवढा असेल तर तो एवढाच असणार. ठीक आहे. जी मध्ये बदल. रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. हे तुम्हाला परीक्षेला विचारतात. इथे 6400. इफ एरोप्लेन फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस. आणि समजा की एखादं विमान किती हाईटवर आहे, 10 किलोमीटर हाईटवर. मग त्या सगळ्याचं रेडियस म्हणजे चेंज होतं, त्याचं डिस्टन्स चेंज होतं अर्थ सरफेस पासून. त्या एरोप्लेनचं किती होतं, 6400 पासून, कारण ते 6400 धरलं. आणि त्या एरोप्लेनचा हाईट म्हणजे 10 किलोमीटर म्हणजे 6410 किलोमीटर काय जातं, ते कन्सिडर केलं जातं चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी इज निग्लिजिबल. म्हणजे पुन्हा इथं काय समजा डिस्टन्स वाढला, डिस्टन्स वाढला, पुन्हा जी काय होणार, पहिला डिक्रीज झाला होता आता निग्लिजिबल झाला म्हणजे नाहीसच झाला. जी म्हणजेच काय, निग्लिजिबल म्हणजे नाहीसा आहे पण नाहीसा आहे थोडासा. Ultimate satellite orbit of the Earth change value of G due to large distance from the center of the Earth. तसंच बाबतीत कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत पण होतं. कृत्रिम उपग्रह तर एरोप्लेन पेक्षा पण लांब डिस्टन्सवर असतं. तिथं पण जीची व्हॅल्यू काय होते, बदलत राहते. ठीक आहे. पुढं एव्हरी प्लॅनेट सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. म्हणजे प्रत्येक ग्रहांचं किंवा प्रत्येक उपग्रहांचं हा जो मास, वस्तुमान आणि रेडियस त्रिज्या ही वेगळी असते. ती कशी असते, वेगळी असते. व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट. आणि स्मॉल जी ची गुरुत्व त्वरणाची पण जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, मूल्य आहे, तो पण काय असतो, वेगळा असतो. तो पण काय असतो, वेगळा असतो. जी ऑन द मून म्हणजेच काय चंद्रावर हा जो स्मॉल जी आहे कसं आहे 1/6 आहे. 1/6 म्हणजे 1/6 आहे. आणि यामुळे तुम्ही काय करू शकता, 6 टाइम्स जम्प करू शकता. म्हणजे 6 पट
जास्त तुम्ही काय करू शकता उडी मारू शकता, झेप घेऊ शकता चंद्रावर. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा चंद्रावर काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा व्हिडिओमध्ये की बाबा त्याच्यावर जंप केल्यावर ते हवेत राहतं. याचंच कारण आहे किंवा पुन्हा एक तुम्हाला एक नवीन काय शिकायला मिळालं म्हणजे त्याचं काय आहे 160 एवढंच मोठं काय आहे जी आहे. आणि याचमुळे काय होतं आपण जंप करू शकतो 6 टाइम्स हायर म्हणजे जास्त जंप करू शकतो आपण, बरोबर. तर हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की बाबा आर वाढलं तर जी वाढतं, आर वाढलं तर जी वाढतं. असं जी रेडियस डिक्रीज झालं किंवा जी डिक्रीज झाला तर त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे तो अतिशय कमी असतो. म्हणजे जी मध्ये बदल हा कमी असतो. रेडियस जरी वाढला तर जी मध्ये हा होणारा जो बदल आहे तो अतिशय कमी असतो. ओके. मग उदाहरण दिलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 1400 किलोमीटरचा हा कुणाचा रेडियस आहे, रेडियस ऑफ अर्थ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं एरोप्लेनचं एक उदाहरण दिलेलं आहे की बाबा 10 किलोमीटरवर गेलं एरोप्लेन तर बाबा काय होतं की त्याचा डिस्टन्स चेंज होतो. कसा होतो चेंज? 6400 किलोमीटर तू काय होते 6400 होतं ते 6410 होतं. आणि हा पण याच्यामध्ये पण काय होतं जीची व्हॅल्यू काय असते निग्लिजिबल असते. म्हणजे ते पण अतिशय कमी आहे कारण पुन्हा रेडियस वाढलेला आहे. पुन्हा काय झालं इथं रेडियस वाढलेलं आहे. ठीक आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ म्हणजे याच्यामध्ये कृत्रिम उपग्रहाचं पण उदाहरण दिलं की कृत्रिम उपग्रह जेवढं लार्ज डिस्टन्सवर असतात तिथं जी काय होत असतो बदलत असतो. त्यानंतर तिथं त्याने सांगितलेलं आहे की एव्हरी प्लॅनेट सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. म्हणजे प्रत्येक ग्रहाचं उपग्रहाचा हा जो मास वस्तुमान आणि त्याचबरोबर रेडियस त्रिज्या ही वेगवेगळी असते. ओके. व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट म्हणजेच काय पृथ्वीचं गुरुत्वीय बल हा पण तिथं काय असतो बदलत असतो. जी ऑन द मून इज 1/6 ऑफ द अर्थ म्हणजेच काय किंवा व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण ते कसं असतं 1/6 असतं. 1/6 म्हणजे 1/6 असतं. ओके. वी कॅन जम्प 6 टाइम हायर ऑन मून कंपेअर टू द अर्थ. म्हणजे काय आपण करू शकतो की 6 पट जास्त झेप अवकाशात घेऊ याच्यामध्ये मूनवर घेऊ शकतो. का? कारण जी काय डिक्रीज झालेला आहे किंवा निग्लिजिबल आहे. कारण हाईट जास्त आहे, रेडियस जास्त आहे, डिस्टन्स जास्त आहे अर्थ सरफेस पासून. ठीक आहे. तर या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. परीक्षेला काय विचारतात बघा परीक्षेला तुम्हाला रेडियस विचारतात अर्थचं किती आहे 6400 किलोमीटर जे आपण बघितलं होतं मंचमध्ये. ओके. हे उदाहरण देतील तुम्हाला याच्यामध्ये कसा बदल झाला म्हणते आणि बदल कसा आहे निग्लिजिबल आहे म्हणायचं त्याच्यामध्ये बदल. ठीक आहे. नंतर तुम्हाला विचारतील की बाबा जीची व्हॅल्यू आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये का कमी झाली. आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या नुसार जीची व्हॅल्यू का कमी होते का होते कारण लार्ज डिस्टन्सवर ते राहते. काय ते लार्ज डिस्टन्सवर. त्यानंतर विचारतो तुम्हाला मूनवर व्हॅल्यू ऑफ जी किती आहे 1/6 आहे. तुम्हाला विचारतो किती टाइम तुम्ही जंप करू शकता मूनवर 6 टाइम्स म्हणजेच काय 6 पट जास्त तुम्ही मूनवर काय करू शकता जंप घेऊ शकता. तर हे झालं आपलं कशाच्या बाबतीत व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आपण सगळं बघितलं अर्थ सरफेसवर बघितलं, डेप्थ मध्ये बघितलं आणि आज बघितलं कसं चेंज इन हाईट म्हणजे उंचीनुसार बदल. ते समजलंय का? समज नसेल तर मला विचारा. तो चार्ट एक दिलेला आहे पुस्तकात तो चार्ट काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये फिगर बघा ते मूल्य बघा की ते माउंट एव्हरेस्टवर किती आहे, एखाद्या बलूनची हाईट किती असते, त्यानंतर एखाद्या आर्टिफिशियल सॅटेलाइटची हाईट किती असते, एखाद्या एरोप्लेनची हाईट किती असते तो चार्ट बघायचा आहे काळजीपूर्वक. ठीक आहे. तिथं सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत तसं चेंज होत जातं म्हणजे याच्यात बदल त्याच्यामध्ये दिलेला आहे ते काळजीपूर्वक बघायचं आहे आणि काय शंका असेल तर विचारायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.